Welcome to my YouTube channel. आज फुल्ली सिरियस वर्कआउट आहे. चला स्टार्ट करूया आजची चेस्ट वर्कआउट. पंप पण एक नंबर आलेला आहे. पहिलाच आपण आज सगळे नॉर्मल साईड घेणार आहोत. आज पहिलाच आपण घेतला बार्बल चेस्ट प्रेस फ्लॅट बेंच. या व्हेरियंटमध्ये 3 सेट घेतले. जेवढे हेवीएस्ट घेता येईल तेवढे हेवीएस्ट मारले. रोशनदा का आला नाही, काल गेला भात घ्यायला. आज वर्कआउटला नाही आला. याचं असतं रविवारचं नाही, रविवारचं काही केलं काम नाही, सोमवारी वर्कआउटला येणार नाही. देवदाला जबरदस्ती मी फ्लॅट बेंचवरती मारायला घेतला डायरेक्टली. तो दरवी स्मिथ मिश्र मारतो, त्याला थोडा प्रॉब्लेम पाहिजे त्यामुळे. एक लक्षात ठेवा, रोज सेम वर्कआउट करू नका. थोडाफार वर्कआउटमध्ये चेंजेस पाहिजेत. मसलवरती सेम जर तुम्ही प्रेशर देत असाल तर तुम्हाला मसल ग्रोथ स्लो होणार. दर टायमाला तुमचा जर मसलवरती डिफरंट प्रकारे प्रेशर दिलात तर तुमचा मसल ग्रोथ फास्ट होईल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर घेतला आपण इन्क्लाइन बेंच प्रेस युजिंग स्मिथ मशीन. यामध्ये पण आपण हेवी सेट घेतला. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही फ्लॅट बेंचवरती 10 kg किंवा 15 kgनी, फॉर एक्झाम्पल 10 kg 15 kg चालू करत असाल तर एक लक्षात ठेवा, इन्क्लाइनवरती त्याच्यापेक्षा जास्त वेटने स्टार्ट करा. जर तुम्ही इन्क्लाइन बेंचवरती स्टार्ट करताना लाईटने करताय तर फ्लॅट बेंच किंवा डिक्लाइन बेंचवरती हेवी करा. सेम वेट ऑल मसलला मारायचा नाही आहे. तुम्ही जर इन्क्लाइनला हेवी घेताय तर डिक्लाइनला कमी घ्या, तर डिक्लाइनला हेवी घेताय तर इन्क्लाइनला जास्त घ्या. एका मसलला जास्त प्रमाणात ट्रेन करा. रिझन हा आहे की तुम्ही जेव्हा नॅचरली मसल ग्रोथ करायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही एका टायमाला जर 3-4 मसल जास्त प्रमाणात ट्रेन केलं, तेवढ्या प्रमाणामध्ये बॉडी आपली रिकव्हरी होत नाही, तेवढ्या प्रमाणात आपला प्रोटीन इंटेक कंप्लीट होत नाही. त्यामुळे मसल ग्रोथच्या वेळी मसल लॉस होतो. त्यापेक्षा एकच मसल प्रॉपर हिट करा आणि तो रिकवर होऊ द्या. त्यांनी तुमचा नॅचरली मसल ग्रोथ होईल. स्टेरॉइडवाल्यांचं वेगळं असतं. स्टेरॉइडवाल्यांचं कसं असतं की जे स्टेरॉइड घेतल्यामुळे त्यांचं मसल ग्रोथ फास्ट असते, त्यामुळे ते पटकन ग्रोथ होते. त्यानंतर आपण घेतलं फ्लॅट डंबेल प्रेस. या व्हेरियंटमध्ये पण आपण 3 सेट घेतले. त्यात पण आपण जेवढे हेवी आणि रिपिटेशन मारता येतील तेवढे रिपिटेशन मारायचे. सीड लेट आला, सीडला बोललो भाई आता बार्बल रॉड सोड, बेंच प्रेस डंबेलनी स्टार्ट कर. डंबेलने आला. यानंतर आपण पुढचा व्हेरियंट घेतला इन्क्लाइन डंबेल प्रेस. इन्क्लाइन डंबेल प्रेसमध्ये पण आमची आता एकच बेंच आहे, त्यामुळे सीडला बोललो आम्ही भाई तो फ्लॅट बेंच प्रेसच्या खाली बॉक्स आणि प्लेट टाक आणि इन्क्लाइन बार्स वर्क कर, टाइम वेस्ट न करूस.
आणि हां, चेस्ट मारताना तर बी लक्षात ठेवा तुमचा एल्बो आतल्या साईडलाच पाहिजे. एल्बो जर तुम्ही बाहेर काढताय तुमच्या पूर्णपणे शोल्डरवरती प्रेशर येणार आणि शोल्डरला इंजुरी व्हायची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही दरवेळी ट्राय करा तुमचा एल्बो आतच ठेवायचा, ज्याने की चेस्टवरती प्रेशर येईल. आणि तुम्हाला जर 100% चेस्टवरती प्रेशर पाहिजे असेल तर फुल रेंज ऑफ मोशन न मारता हाफ रेंज ऑफ मोशन मारून एकदा ट्राय करा. तुम्हाला फुल हे येणार. फुल रेंज ऑफ मोशन मारताय तुम्ही तर तुमचा सेकंडरी मसल म्हणजेच ट्रायसेपवरती पण प्रेशर येतो. त्यामुळे हाफ रेंज ऑफ मोशन मारायचं आहे. मी देवाला दरवेळी बोलतो एल्बो आत ठेव, एल्बो आत ठेव. एल्बो आत ठेवत नाही, नंतर बोलतो की भाई माझा शोल्डर दुखतोय. म्हणून तुम्हाला सांगतो की एल्बो दरवेळी आत ठेवा. त्यानंतर आपण घेतला डिक्लाइन बेंच प्रेस युजिंग डंबेल. डिक्लाइनमध्ये ट्राय करा ओव्हर डिक्लाइन पण झालं नाही पाहिजे. काही जिममध्ये जे बेंच असतात ते ओव्हर डिक्लाइन होतात. ओव्हर डिक्लाइन झाल्याने तुमच्या चेस्टवरती प्रेशर न होता शोल्डरवरती प्रेशर येईल आणि शोल्डरवर इंजुरी व्हायची शक्यता असते. प्लस तुमच्या लोअर बॅकला पण इंजुरी व्हायची शक्यता असते. त्यामुळे ट्राय करा तुमचा जर बेंच जास्त प्रमाणाने डिक्लाइन होत असेल त्याला खाली कधी सपोर्ट देऊन तो नॉर्मल डिक्लाइन होईल याचा प्रयत्न करा. डिक्लाइन डंबल प्रेस नंतर आपण घेतला अप डाऊन चेस्ट प्रेस युजिंग पर्सनल ट्रेनर. हा सेट आपला लोअर चेस्टसाठी आहे आणि ट्राय करा तुमचा जो हाताची ग्रीप आहे ती पूर्णपणे आपल्या लोअर चेस्टपर्यंत येईल आणि एल्बो आतल्या साईडला राहील. त्यामुळे तुमच्या लोअर चेस्टवरती पूर्णपणे प्रेशर येईल. जर तुम्ही बाहेर काढताय तर सतत देवादा मारतोय त्याने तुमचं चेस्ट प्रेस न होता फ्लाय होतो. म्हणून त्याला मी बोललो की हात आतमध्ये ठेव. सगळ्यात लाईट होते रे ही लाईट वरती असते ना आला ह्या व्हेरियंट नंतर आपण घेतला डीप मसल व्हेरियंट म्हणजे क्लोज ग्रिप डंबेल प्रेस. हा आपला क्लोज म्हणजे मिडल मसल जो असतो चेस्टचा त्यासाठी आहे. ह्यामध्ये पण तुम्ही सिंगल डंबेल मारू शकता, डबल डंबेल मारू शकता किंवा प्लेटने मारू शकता किंवा स्मिथ मशीनने मारू शकता. तुम्हाला जो इझी पडेल तो मारा. पण चेस्ट पूर्णपणे प्रेस झाली पाहिजे वरती. प्लस एल्बो तुमचा आतमध्ये पाहिजे. तुम्ही चेक करू शकता. या व्हेरियंटनंतर आपण लास्ट व्हेरियंट घेतला कॅलिफोर्निया चेस्ट प्रेस. या सेटमध्ये दरवेळी आपण डंबेलनी घेतो किंवा स्ट्रेट बारनी घेतो. आज आपण वेगळा थोडा रॉड ट्राय केला तर त्याच्यात चांगला आला. पण हा तुम्ही सेट मारता तर एक लक्षात ठेवा बॅकच्या दिवशी पण हा सेट मारतो आपण पण बॅकमध्ये आपल्या लॅट्सवरती प्रेशर येतो. जेव्हा एल्बो तुम्ही बाहेर ठेवता एल्बो जर तुम्ही आत ठेवाल ना तर तुमच्या चेस्टवरती प्रेशर येणार, नाहीतर तुमचा पूर्णपणे बॅकवरती प्रेशर जाणार. हा सेट बॅकसाठी पण सेम आहे, फक्त एल्बो बाहेर राहणार. आणि एक लक्षात ठेवा ज्यांना शोल्डरची इंजुरी आहे त्यांनी हा सेट मारताना थोडा विचार करून मारा, कारण ह्या सेटमध्ये तुमच्या शोल्डरवरती थोडाफार प्रेशर येतोच येतो. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा, आम्ही तुम्हाला डाऊट्स क्लिअर करू.
थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.